नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आज आलो आहे रिजन स्कोडा ठाण्यामधील. तिथे मी आज शूट करणार आहे. बेसिकली दिस इज स्कोडा कुशाक ओनिक्स वेरियंट. हे सगळ्यात स्वस्त ऑटोमॅटिक गाडी आहे. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भेटतं. याच्यामध्ये पेडल शिफ्टर पण दिलेत आणि हीच गाडी सेफेस्ट आहे सेगमेंटमध्ये. सेगमेंटमध्ये स्वस्त पण आहे, सेगमेंटमध्ये सेफेस्ट पण आहे. अजून काय पाहिजे? ओके, या गाडीचा पूर्ण वॉकर ऑन रिव्ह्यू आहे मित्रांनो. सगळे काय डिटेल्स तुम्हाला मी एक्सप्लेन करेन वन बाय वन. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊया स्कोडा कुशाक ओनिक्स गाडीबद्दल. तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय सेगमेंटमधली सगळ्यात सेफ गाडी स्कोडा कुशाक. आता ही स्पेशल एडिशन आहे, म्हणजे ओनिक्स एडिशन आहे. ओनिक्समध्ये 5-6 फीचर्स ॲडिशनल भेटणार आहेत, म्हणून ही गाडी कंप्लीट बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर गाडीबद्दल आपण सगळं जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर ही तुम्हाला अशा प्रकारच्या कीज भेटतात. ओके, ही तुम्हाला फ्लिप रिमोट कीज आहे. लॉक करायला बटन, अनलॉक करायला बटन. ओके, अँड बूट आपको अनलॉक करायला सुद्धा ऑप्शन दिला आहे. फॉलो मी होम अँड हेडलॅम्प इस्कॉट फंक्शनसुद्धा याच्यात ऑफर केलं आहे. म्हणजे जसं गाडी लॉक कराल हेडलाईट्स बंद होतील, अनलॉक कराल हेडलाईट्स चालू होऊन जातील, DRL चालू होतील, पाठीमागचे टेललाईटसुद्धा चालू होणार आहेत. अशा प्रकारचे फ्लिप रिमोट कीज भेटणार आहेत. टिपिकल तुम्हाला स्कोडाची ग्रिल समोर दिसते, स्कोडाचा लोगो खाली ब्लॅक कलरमध्ये स्किट प्लेट समोर पाहायला मिळणार आहे. जे हेडलाईट्स आहेत दॅट इज क्रिस्टलाइन. ही DRL आहे, ही हॅलोजनमध्ये इंडिकेटर. फॉग लॅम्प्स मात्र हॅलोजनमध्ये राहतील आणि ते कॉर्नरिंग फंक्शन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर हा फ्रंट प्रोफाईल खूप माचो बोल्ड आपल्याला वाटत आहे. तर मित्रांनो, साईड प्रोफाईलबद्दल बोलूया. सगळ्यात काय खास आहे बघा, व्हील आर्चेस बघू शकता, साईड क्लॅडिंग इथं दिलेली आहे. देन हे टेक्टॉन व्हील कवर्स ओनिक्स एडिशनमध्ये बघायला भेटतात. देन 16 इंचाचा हा स्टील रिम्स आहेत. टायर सेक्शन 205/60चा राहणार आहे. पुढे डिस्क ब्रेक आहे आणि मॅकफर्सन सस्पेन्शन विथ लोअर ट्रायंग्युलर लिंक्स स्टॅबिलायझर बार भेटणार आहे. डिस्क ब्रेक पुढे आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. डिस्क वायपिंगसारखं फीचर भेटतं, जे पावसाळ्यात खूप कामाचं आहे. स्कोडाची बॅजिंग ORVMवर इंडिकेटर मित्रांनो दिला इथे. अरे अजून बेस्ट व्हेरियंटमध्ये काय पाहिजे, ओनिक्स एडिशन आहे. 188 mm ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. ओके, ओनिक्सची बॅजिंग बी पिलरवर, रूफ रेल्स दिलेले आहेत मित्रांनो. ओके, पॉवर अँटिना आहे. 1 टच फ्युएल लीड ओपनिंग आहे. वाव, 50 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. इथे खाली स्पेस काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, काय खाली स्पेस आहे. देन तुम्हाला आहे ना पाठीमागे ड्रम ब्रेक आहे. ठीक आहे, आणि ओके लॉक हो, पाठीमागे ड्रम ब्रेक आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ट्विस्ट बीम एक्सेलचे पाठीमागचे सस्पेन्शन राहणार आहेत. 188 mm ग्राउंड क्लिअरन्स प्रोव्हाइड याच्यामध्ये केलेला आहे. 4 to 25 mm ची लेंथ आहे. 1760 mm ची विड्थ आहे. 1612 mm ची हाईट आहे आणि 12651चा याचा व्हील बेस मित्रांनो राहणार आहे. पाठीमागे मित्रांनो बघू शकता, ओनिक्स एडिशनमध्ये वायपर वॉशर डिफॉगर भेटणार. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे दिला आहे. स्कोडाची बॅजिंग, कुशाकची बॅजिंग, ओनिक्सची पाठीमागे इथे बॅजिंग ॲक्च्युली द्यायला पाहिजे होती. 2 रिफ्लेक्टर्स याच्यात दिले, 3 सेन्सर्स पाठीमागे आहेत. ओके, हा टेल लाईट स्प्लिटमध्ये टेल लाईट सेटअप आहे. हॅलोजनमध्ये इंडिकेटर अँड रिव्हर्सल लाईट पण प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. ओके, पार्किंग नंबर प्लेटला तुम्हाला लाईट्स आहेत ना, त्या मात्र LEDमध्ये भेटणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिक बटन प्रेस करा, बूट ओपन होईल. पार्सल ट्रे प्रोव्हाइड नाही केला, बट 385 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे. ओके, अशा प्रकारचा तुम्हाला हुक बघायला भेटतो. देन इथे बघू शकता 6 kgचा ग्रॉसरी हुक. 3 kg इकडे आहे. हा सुद्धा 3 kgचाच ग्रॉसरी हुक दिला आहे. लाईट दिलेली आहे. ओके, पार्सल ट्रे नाही प्रोव्हाइड केला आणि 15 इंचाचा तुम्हाला इथे स्टील रिम्स ॲज अ स्पेअर टायर मिळणार आहे. ओके, इथे कॉस्ट कटिंग बघायला भेटेल. बूट स्पेस कॅपॅसिटी चांगली आहे. एका फॅमिलीचं सामान याच्यामध्ये नक्की येऊन जाणार आहे. मित्रांनो, या बेंच फोल्डिंग सीट्स आहेत, त्या फोल्ड करा. एवढा मोठा तुम्हाला कार्गो एरिया गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. अमेझिंग. बरं, आता मित्रांनो हुडच्या खाली काय आहे ना ते बघूया. ओके, तर मित्रांनो हे इंजिन आहे. 1 लिटरचं तुम्हाला हे TSI इंजिन बघायला भेटेल. डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम मिळणार आहे. काहीही इन्सुलेशनची ऑफर नाही आहे. गोष्ट करायची झाली पॉवर फिगरची ना, 115 PS आणि 178 NMचा टॉर्क हे इंजिन जनरेट करतं. मायलेज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, म्हणजे 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बघायला भेटतो, जे मायलेज जनरेट करतं 18.09 km/L. तर असं काही फिगर्स आहेत या गाडीच्या इंजिनबद्दल. 1 लिटरचं इंजिन मित्रांनो याच्यात मात्र भेटणार आहे. आपण गाडीच्या आतमध्ये जायच्या अगोदर या डोअरला काय पाहायला भेटतं, हे ओनिक्सचं डोअर आहे. इथे ना सॉफ्टेस्ट मटेरियल भेटते यार. भले तुम्हाला लेदर नाही पण फॅब्रिक तर भेटते. हे सगळे विंडोजचे बटन आहेत ना, सगळे इल्युमिनेटेड भेटणार आहेत.
हे डोअर हँडल आहे, एक स्पीकर, 1 लिटर बॉटल ठेवायला जागा, सीट्स बघू शकता. हा कम्फर्टेबल सीट्स भेटणार आहेत. फॅब्रिक सीट्स आहेत, पण याची खासियत काय माहिती, हाईट ॲडजस्टेबल, अँगल ॲडजस्टेबल सगळ्या सीट्स तुम्हाला इथं प्रोव्हाइड मित्रांनो केलेल्या आहेत. मित्रांनो इथे बघू शकता खाली ॲक्सिलरेटर पेडल, ब्रेक पेडल अँड डेड पेडल पण प्रोव्हाइड केलेला आहे. देन हे हेडलाईट्स कंट्रोल्स आहेत आणि फॉग लॅम्प ऑन करण्यासाठी फक्त पाठीमागे असं खेचायचे तुमचे फॉग लाईट्स ऑन होणार आहेत. हे हेडलाईट लेवनिंगचा फीचर हा इथे दिलेला आहे. आतमध्ये जाऊया मित्रांनो, काय काय ऑफर केलं ना त्याबद्दल आपण बोलणं करूया. मी बसतोय ओके आणि वाव, तर हे इंटेरियर बघू शकता. ओके, ड्युअल टोन इंटेरियर तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. डेनाट रिअर व्ह्यू मिरर भेटणार. देन व्हॅनिटी मिरर भेटतं इथे सनशेडवर. हे लेडीजमध्ये लाईट्स देत आहेत रूफमध्ये, नॉट अ सिंगल, पाठीमागे पण दिलेत बरं का. अजून एक गोष्ट इथे बघू शकता तुम्हाला, यामध्ये ग्लो बॉक्स दिला आहे, स्कोडाची बॅजिंग. थोडं स्टाईल करायची गोष्ट करण्यात आलेली आहे. 7 इंची टच स्क्रीन, जरा चालू करून पण दाखवतो. ओके, अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले भेटणार. 4 स्पीकर, 2 ट्विटरचे दिलं. 7 इंची टच स्क्रीन दिलेली आहे. इनबिल्ट लक्षात USB कनेक्टिव्हिटी इथून तुम्ही करू शकता. हाच एक निगेटिव्ह वाटतो. ओके, विजिबिलिटी पण, ब्राईटनेस पण खूप कमी याच्यामध्ये दिसत आहे. ऑटोमॅटिक AC वाव भेटतोय. टॉयलेटचं पॉवर सॉकेट. देन तुम्हाला 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे गिअर नॉब, 2 कप हँडल. देन तुमचा हा हँडब्रेक, आर्मरेस्ट. वाव, फॅब्रिकमध्ये पण हा आर्मरेस्ट एक्सटेंडेड आहे. अरे बापरे, स्पेस पण दिला आहे. काय पाहिजे अजून. हे स्टेअरिंग आहे. ओके, लेदर रॅप स्टेअरिंग भेटतं. स्कोलर दिलेत. वाव, क्रोममध्ये. हा मर्सिडीजची फिलिंग आली. देन इथे तुम्ही बघू शकता पेडल्स. ओके, पेडल शिफ्टर दिले. काय देणार तुम्ही. हे हेडलाईट्स कंट्रोल्स. ओके, म्हणजे इंडिकेटरसाठी खास. ठीक आहे, आणि राईट साईडला आहेत ना ते मात्र तुम्हाला वायपर कंट्रोल भेटणार. जर्मन गाड्यांचं उलटं राहतं. स्टेअरिंग कुठली ॲडजस्टमेंट आहे. अरे बापरे, दोन्ही ॲडजस्टमेंट, टिल्ट अँड टेलिस्कोपिक. अरे यार, बेस्ट. ओनिक्स व्हेरियंटमध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला, सगळं काय देत आहेत. अजून एक सांगतो, हे बघा इथे तुम्ही स्टिकर लावू शकता. ओके, तुम्ही गाडी चुकीची पार्क केली, नंबर लावून जा इथे, पण चुकीची पार्किंग करू नका. तिकीट होल्डर सनशेडवर. हा अजून एक ड्रायव्हर साईडला पण ग्रॅब हँडल दिलाय. अरे यार, काय फीचर्स देत आहेत. आणि या गाड्यांचं इंडिकेटर दिल्यावर बघा इथे तुम्हाला ना ORVM पर समजतं, इथे इंडिकेटर दिलेलं आहे. हे ना खूप भारी काम करतं. म्हणजे आपल्याला समजतं की आपण इंडिकेटर दिलं, पाठीमागच्याला सुद्धा समजतं. कारण काय आहे, ORVMच्या पलीकडे इंडिकेटर दिलाय. मस्त काम केलेलं आहे स्कोडावाल्यांनी. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष जरूर हे घालतात. आता हे आहे अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. त्याचे हे जे स्विचेस दिसतात ना ते सगळे तुम्हाला इन्फोटेनमेंटचे भेटणार. राईट साईड जे स्विचेस आहेत ना ते तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे. हे स्विच आहे ते ब्लाइंड आहे. ओके, अनअसाइन्ड आहे. बटन अनअसाइन्ड म्हणजे कुठल्याही प्रकारचे फीचर नाही आहे. हे ॲक्च्युली ॲडसचं येतं. ठीक आहे, हे स्क्रोलर आहे. आता मी आहे ना हा क्लस्टर बघा, लेफ्ट साईडला RPM मीटर, राईट साईडला तुमचे स्पीडोमीटर आहे. स्पीडोमीटरच्या खाली फ्युएल इंडिकेटर, RPM मीटरच्या खाली टेम्परेचर इंडिकेटर. एक छोटीशी MID स्क्रीन, टाइम दिसतं त्याच्यामध्ये, गिअर इंडिकेटर. ओके, देन हे ॲव्हरेज स्पीड आहे. देन हे तुम्हाला ओडोमीटर रिडिंग, ट्रिप इन्फॉर्मेशन, टेम्परेचर. ओके, आणि हे बटन्स ॲक्सेस करून तुम्ही यातली इन्फॉर्मेशन चेंज करू शकता. देन हे स्पीड, ॲव्हरेज स्पीड, डिस्टन्स कवर्ड, ड्रायव्हिंग टाईम, रेंज, ॲव्हरेज कन्झम्पशन म्हणजे मायलेज. ओके, आणि हे तुम्हाला इन्स्टंट मायलेज, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे समजणार आहे. ओके, व्हेकल स्टेटसमध्ये काय दिले. ओके, प्लीज रिफ्युएल 5 किलोमीटर रेंज, म्हणजे तुम्हाला इथं नोटिफिकेशन पण मिळणार आहे. तर अशा प्रकारे. बरं, हे बटन काय आहे हे बघा, इथे तुम्ही टाइम सर्व्हिस आहे ना ते चेंज करू शकता. आणि हे बटन दाबून तुम्ही ट्रिप रिसेट करू शकता. हेडरूम चांगला दिलाय, हाय सपोर्ट चांगला या गाडीमध्ये. बोनेट मला इझी दिसतं. ड्रायव्हिंग, हँडलिंग, ब्रेकिंग, परफॉर्मन्स जर्मन गाड्यांचा तोडच नसतो. शोल्डर सपोर्ट चांगला आहे. ओके, बॅक सपोर्ट पण चांगला आहे. आणि महत्त्वाचे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत. कम्फर्टेबल जर्नी डेफिनेटली स्कोडा कुशाक ओनिक्समध्ये तुम्ही करू शकता. पाठीमागे जाऊया, पाठीमागे काय काय ऑफर केले त्याच्याबद्दल पण डिस्कशन केलं पाहिजे ना मित्रांनो. हे आहे रिअर साईडचं डोअर. अगेन सॉफ्ट टच मटेरियल. हा पॉवर विंडो. अरे इलिमिटेड भेटतं हे पण. डोअर हँडल, 1 लिटर बॉटल ठेवायची जागा, स्पीकर. इथे स्कर्फ प्लेट नाही आहे. आता मी या सीट्स फोल्ड करून ठेवल्या त्या तुम्हाला दाखवायचं होतं की या बेंच फोल्डिंग सीट्स आहेत आणि आपण पाठीमागे ढकलू शकतो. 3 हेडरेस्ट आहेत. ॲडजस्टेबल हेडरेस्ट भेटत आहेत. आतमध्ये बसूया का. ओके, आयसोफिक्स चाइल्ड माउंट्स पण दिलेले आहेत. 3 पॅसेंजरला सीट बेल्ट दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला वॉर्निंग तुमच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर जरूर मिळणार. इथे बसूया. ओके, बाबो काय लेगरूम आहे. ओके, नीरूम पण जबरदस्त, लेगरूम जबरदस्त, थाय सपोर्ट जबरदस्त. वा, रिअरचे AC वेंट्स, थंड होणार तुम्ही लगेच. इकडून डॅशबोर्ड बघा असा दिसतोय. इकडे बघा तुमच्या लाईट्स. ओके,
रूफ लाईट्स LEDमध्ये दिलेत. अरे हँगर हुक पण दिलेला आहे इथे. क्वार्टर पॅनलचा पण ग्लास पण आहे. क्लॉस्ट्रोफोबिक तुम्हाला अजिबात वाटणार नाहीये. मित्रांनो हेडरूम खूप चांगला आहे. अरे बापरे जबरदस्त काम आहे. हा 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 बघू. दरवाजा क्लोज केलाय. विंडो चांगला मोठा आहे. गाडीमध्ये बसल्यावर सेफ फिलिंग येतं. थर्ड साऊंड ऐका. काय डोअर आहे म्हणून 5 स्टार रेटेड गाडी आहे. चाइल्ड सेफ्टीमध्ये पण अडल्ट सेफ्टीमध्ये पण. आणि ही ओनिक्स एडिशन मित्रांनो कम्प्लीट पॅकेज बनते. काय बनते पुढे सांग. तर मित्रांनो आता बोलूया आपण सेफ्टी फीचरबद्दल. स्कोडा म्हटलं तर सेफ्टीचा क्वेश्चन येतच नाही, कारण ही गाडी ऑलरेडी 5 स्टार घेऊन आलेली आहे ग्लोबल इनकॅपमध्ये. फक्त अडल्टसाठी नाही बरं का, ही चाइल्डसाठी पण 5 स्टार घेऊन आलेली आहे आणि मॅक्झिमम स्कोर करणारी ही गाडी आहे. आता ही गाडी सेफ आहे. ही गाडी सगळ्यात स्वस्त पण आहे. ऑटोमॅटिक पण आहे. अजून काय तुम्हाला याच्यात पाहिजे. आता मी सेफ्टी फीचर तरी देखील सांगतो. याच्यामध्ये 6 एअरबॅग्स भेटणार बरोबर. देन ABS विथ EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल पण तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. हिल असिस्ट आहे. मल्टी कोलिजन ब्रेकिंग आहे. EDS म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिफरन्शियल लॉक सिस्टीम आहे. ट्रॅक्शन कंट्रोल भेटणार याच्यामध्ये. मोटर स्लीप रेग्युलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. देन ब्रेक डिस्क वायपिंग म्हणजे गाडीच्या डिस्कवर जे कचरा जमा होतात ना पावसाळ्यात, तो कचरा पण जमा होणार नाही. डिस्क वायपिंग भेटते. देन रोल ओव्हर प्रोटेक्शन आहे याच्यामध्ये. 3 पॉईंट सीट बेल्ट आहेत. ओके ॲट फ्रंट 3 पॉईंट रियर आउटर अँड सेंटर सीट बेल्ट. देन स्टार्ट स्टॉप रिकॉपरेशन. TPMS रफ रोड पॅकेज. चाइल्ड प्रूफ रियर डोअर लॉकिंग. आयसोफिक्स रियर सीट्स. डोअर ओपन इंडिकेटर. इमर्जन्सी ट्रायंगल इन द लगेज कंपार्टमेंट. एवढे सगळे सेफ्टी फीचर तुम्हाला या ओनिक्स एडिशनमध्ये बघायला मिळणार आहे. मित्रांनो कंप्लीट वॉकर अँड रिव्ह्यू होतं या गाडीबद्दल. लिमिटेड एडिशन आहे. लिमिटेड स्टॉक आहे. ही गाडी कंप्लीट आहे बघा. ज्याचं रनिंग कमी आहे ना ओके त्यासाठी ही परफेक्ट आहे, कारण 5 स्टार रेटिंग भेटते बरोबर. सेगमेंटमध्ये सगळ्यात सेफ गाडी आहे. सेगमेंटमध्ये सगळ्यात स्वस्त ऑटोमॅटिक गाडी आहे. यात पेडल शिफ्टर भेटतात. 6 एअरबॅग्स आहेत. ABS विथ EBD इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम. ह्याच्यात त्याने डिस्क वायपिंग पण भेटते. क्रिस्टल LED हेडलाईट्स. कॉर्गॅनिक फीचर आहे याच्यात फॉग लॅम्प सारखं. देन ऑटोमॅटिक AC आहे. 2 स्पोक स्टेअरिंग ते पण लेदर रॅप भेटते राव. स्कोलर्स आहेत ओके. देन तुम्हाला 6 स्पीकर्स याच्यात आहेत. रिअरसाठी 3 ॲडजस्टेबल हेडरेस्ट दिलेले आहेत. ओनिक्सची बॅजिंग पिलर भेटणार तुम्हाला. व्हील कव्हर दिलेले आहेत. वायपर वॉशर डीप फॉगर पण दिलेलं आहे. काही सगळे फीचर आहे. रिक्वायर्ड फीचर सर्व फीचर भेटतं यार. प्राईस काय असावी फक्त 13.5 लाख रुपये याची एक शोरूम प्राईस आहे. एवढी स्वस्त गाडी सेफेस्ट गाडी तुम्हाला भेटते 16 लाखात. आज काय येतं 16 लाखात ऑन रोडवर एवढं सगळं भेटणार आहे. छोटा व्हिडिओ होता. बरं व्हिजिट कुठं करायचं तुम्हाला जायचे रिजंट स्कोडाला जे ठाण्यामध्ये आहे. तिथे जावा. गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि बुक करा. ओके तुमचा डिसिजन रॉंग जाणार नाही आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. जय महाराष्ट्र.